त्यांनी अशा प्रकारच्या 3 डुबक्या मारल्या. कोणत्याही गंगे तीर्थात जर स्नान करायचं तर कमीत कमी किती डुबक्या मारायच्या? एक तुमच्या नावाने, एक तुमच्या बायकोची, एक तुमच्या मुलाबाळाची, त्या 3 मारायच्या डुबक्या. लक्षात घ्या, शास्त्र वेगळं आहे. चला मी तुम्हाला सांगतो की त्याने डुबकी मारली तर कोणीतरी याचे कपडे फाटले, शरीर फाटलं, कपडे फाटले. कोणीतरी नवा पितांबर घेऊन पाण्याच्या बाहेर होता, कोणीतरी शेठ, आणि ते दोघा परमानंदी स्नान केलं, बाहेर आहे. शेठनी म्हणाले, महाराज तुम्ही एवढे कष्ट करून लोटांगण घेत आलात, हा पितांबर नेसा, देवापर्यंत दर्शनाला जाईल. पितांबर घ्या. याने घेतला पितांबर, घेतल्यानंतर तो नेसलाही. आता असा नेसणं चालू होता. त्याच्या लक्षात आलं आपण निष्काम भावनेनं लोटांगण घे, देवाच्या द्वारापर्यंत, चरणापर्यंत जायचं होतं. मध्येच कोणीतरी आपल्याला पितांबर दिला, हा लोभ मला झाला, घेतला मी. परंतु नाही, जसा घेतलेला पितांबर घेतला आणि त्याने त्या शेठच्या अंगावर फेकला. मला नाही पाहिजे आता पितांबर. काय अरे शरीर फाटलं, कपडे तर फाटले, शरीर फाटलं. एवढं शरीर फाटलं. शरीर भारी का पितांबर भारी आहे? शरीराची किंमत जास्त आहे की पितांबराची किंमत जास्त आहे? शरीर मोलाचं आहे की नाही? किती मोलाचं शरीर आहे? ते शरीर घासलं त्याला काही नाही. शेवटी त्याच वेळी पितांबर ज्यांच्या अंगावर फेकला तो दुसरा कोण? साक्षात परमेश्वर पांडुरंग त्याच्यासमोर उभे राहिले. मला माहित होतं जोगा परमानंदजी तुम्ही इथून रावळापर्यंत जाऊ शकत नाही, इतका कनवाळू कृपाळू परमेश्वर. विठ्ठला कनवाळू कृपाळू भक्ताला गजेंद्राचा धावा तुहा केला विठाई. पांडुरंगे येई ओ पांडुरंगे, जीवाचे जीवलगे येई ओ पांडुरंगे. तुमचा जीवलग कोण आहे? संसाराचे कोणी आहे ते तुमचे जीवलग आहे. वैष्णवाचा जीवलग परमेश्वर आहे. म्हणून आता तुम्ही तुमच्या जीवलगाला जोडण्यासाठी जाता. म्हणून इथे तेच लिहिलेलं आहे, होय थोरी जोडी. काय थोरी शब्दाचा अर्थ आहे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. 4 पुरुषार्थ आहे. थोरला पुरुषार्थ आहे मोक्ष. चतुर्विध पुरुषार्थेषु मोक्ष एव परम पुरुषार्थ. मोक्षासारखा परम पुरुषार्थ प्राप्त होतो केव्हा? पंढरीचा वारकरी होता. ज्यावेळी तुम्ही पंढरीचे वारकरी व्हाल त्यावेळी मोक्षासारखा परम पुरुषार्थ तुम्हाला मोक्ष प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. विठोबार मोक्षाची अनुभूती म्हणजे स्वस्वरूपाची अनुभूती आहे. म्हणून 3ऱ्या कडव्यात हेतो आले अनुभवा पहानिवा वरुणी. हे आणि तो, हे शब्दाचा अर्थ आहे सगुण, तो शब्दाचा अर्थ आहे निर्गुण. काय भक्तीमध्ये सगुणाची प्रतीती होत असते आणि ज्ञान मार्गामध्ये निर्गुणाची अनुभूती होत असते. म्हणून तुम्ही आता भक्ती करत चाललेले आहे तर तुम्हाला सगुण देवाचं दर्शन होईल. काय सगुण देवाचं दर्शन होईल. आणि तुम्ही जर बोधाच्या मार्गातून चालले, ज्ञानाच्या मार्गातून, तर त्यावेळी तुम्हाला मोक्षाची नव्हे आत्मस्वरूपाची अनुभूती होईल. विठ्ठला परंतु हे सर्व होण्यासाठी तुका म्हणे केला त्याग. हे सर्व होण्यासाठी तुका म्हणे केला त्याग. सर्व संग मनोनी, सर्व संग परित्याग तुम्हाला करावा लागेल.
त्यावेळी तुम्ही मोक्ष सुखापर्यंत पोहोचत शकाल. मग आता तुम्ही आल्यात इथपर्यंत, या येरमाळ्यापर्यंत आले, त्याग केला की नाही सर्वांनी? सकाळी एका दिल्लीत घुसलो, एका बाईनं बुवानं असं छोटंसं लेकरू आणलं होतं. छोटंसं लेकरू, आता आई वडील आहे, त्या लेकराला ते घरी सोडू शकतात का? नाही. आता ते लेकरू रडू लागलं, त्याला उन्हाचा त्रास होऊ लागला. छोटंसं म्हणजे 2-3 वर्षाचं होतं. एक माणूस म्हणाला कशाला आणलं बरोबर? अरे त्यानं कशाला बरोबर, तू सुद्धा काय आणलं नाही बरोबर. तुम्ही प्रत्येक जण काहीतरी घेऊन आल. रिकामे आहे का तुम्ही? आम्ही लोक फिरलो, रिकामे फिरलो. 7 वर्ष फिरलो या देशामध्ये. काही तुमच्यासारखा अंथरूण नाही, पांघरूण नाही, काही त्या ठिकाणी बिस्किट म्हणा, काही फळ फ्रूट म्हणा, काहीच नाही जवळ. आकाश शुद्धीनं जे परमेश्वर देईल त्याच्यात प्रसन्न. कधी उपाशी, कधी अर्धपोटी, कधी पोटभर, परंतु त्याच्यामध्ये खुश राहायचं. मग आपण ज्या दिंडीत चालतो, जे मिळेल त्याच्यामध्ये प्रसन्नता, नाही मिळेल तरी प्रसन्नता, अपूर्ण मिळेल तरी प्रसन्नता, ही त्यागाची भावना. आता तुम्ही घरदार सर्व सोडून आले, पण सर्व संघ परित्याग करून आले. नुसता तुमचा जो त्याग आहे, आणि आम्ही साधू लोक त्यागाचा नेहमी सन्मान करत आलेलो आहोत. कोणी त्यागी असेल, कोणी साधक असेल, तो त्यागी असेल, तुमच्यासारखा ग्रस्त असेल, तुमच्यामध्ये त्याग असेल, आमच्या जीवनात तुमच्या त्यागाविषयी सन्मान आहे. आणि तो त्याग तुम्ही केलेला आहे. 15 दिवसाकरता का होईना, तुम्ही मात्र त्याग केलेला आहे बाबा. आणि म्हणून तुमच्या सर्वांच्या त्यागाचा खूप खूप सन्मान करतो. अभंगाचा अर्थही संपलेला आहे आणि वेळही संपलेला आहे, पण 2-3 मिनिट लागतील. विठ्ठल आदरणीय स्वामीजींनी तुम्हाला शिस्त लावलेली आहे. म्हणून तुम्ही आरतीला शिस्तीत बसलात, महिन्याला शिस्तीत बसलात, कीर्तनाला सुद्धा शिस्तीत बसलात. काय गाय असते, ढोर असते, बकऱ्या असतात, बांधल्या तोपर्यंत शिस्तीत राहतात, सोडल्यानंतर कुठं जातील हे सांगता येतात. तसं तुमचं सुद्धा आहे. एकदा मोकळं सोडलं की तुम्ही काय कराल हे सांगता येत नाही. म्हणून काय करावं लागतं, बांधून ठेवावं लागतं. बांधून ठेवलं तर बरं आहे, याचा त्रास तुम्हालाही होत नाही ना, आम्हाला होत नाही, याचा अनुभव आहे. शेवटी मला एकच सांगायचं, परिहार द्यायचा फक्त, बाकी सर्व आता अभंगातलं संपलेलं आहे. अभंगामध्ये एवढं सांगायसारखं आहे, पण आपली शिस्त मोडायची नाही, आपला नियम मोडायचा नाही. आणि मला स्वामीजीनं फक्त 10 ते 15 मिनिटाची सूट दिलेली आहे. आणि मी कशाला माझा चान्स सोडू तेवढ्या सुटीत? मी माझ्या दिलेल्या वेळेचा बरोबर सदुपयोग केला. मी शेवटी मला एवढंच म्हणायचं, आदरणीय परमपूजनीय स्वामीजींनी फार मोठ्या आदराने, प्रेमाने मलाही आपल्या, मी काही तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आलो नाही, काही भेट देण्यासाठी सुद्धा आलो नाही. फक्त स्वामीजींनी काही मला आज्ञा केली होती, त्या आज्ञेचं पालन मी हो म्हटलं होतं. येईल म्हटलं मी, कुठे येईल तर. मग आम्ही पुढे फोन केला, काशीरामला फोन केला, बाबा आम्ही 16 तारखेला येतो. 16 तारखेला येतो म्हणून असं आम्ही आमच्या गोपाल महाराजांनी फोन केला. 16 तारखेला ठरल्याप्रमाणे तुमच्यामध्ये सम्मिलित होण्याचा हा महान सुयोग आला. आणि मी स्वामीजींना सांगितलं की मी जवळजवळ 25 वर्ष झाले कोणत्या दिल्लीत चाललो नाही, कोणत्या दिल्लीत घुसलो नाही. आणि आम्ही साधू संत घुसाघुशी करत नाही. घुसाघुशी तुमच्यात आहे. आता ती घुसाघुशी सुटली पाहिजे म्हणून तर तुम्हाला इकडे आणलं आहे, दुसरं काय. आम्ही तर त्याच्यात घुसलो, त्याच्यातून निघण्याचा प्रयत्न करत असतो. परमार्थ जो आहे तो त्यागाचा आहे, परमार्थ भक्तीचा आहे, परमार्थ प्रेमाचा आहे. आणि ज्या प्रेमाने हे कनवाळू कृपाळू संत महात्मा स्वामीजी तुमच्याकडून हा परमार्थ घडून घेत आहेत, काय गरज नाही त्यांना दिंडी काढायची. मलाही लोकांनी, पुष्कळ लोकांनी म्हटलं हे दिंडी काढून नाही देत, दिंडी काढून तुम्ही शांतच कसं काय. म्हटलं आपण दिंडी काढायची त्यावेळेस काढू, पण तोपर्यंत दुसऱ्या दिंड्यामध्ये घुसायचं. दुसऱ्या दिंड्याचे अनुभव घ्यायचे, अनुभव घेतल्याशिवाय थोडा काही करता येत असतं. आणि म्हणून मी काही तुमच्या दिंडीचा अनुभव नाही घेण्यासाठी आलो, तुमचं हे प्रेम पाहण्यासाठी आलो.
तुम्ही किती प्रेमाने चालता, किती प्रेमाने भजन म्हणता आणि इथेही सुद्धा किती प्रेमाने बसलेले आहात. हे प्रेम पांडुरंग सदैव तुमच्या हृदयात भरत राहो. भगवंताची अशाच प्रकारची सदैव कृपा तुमच्यावरती या पावसाप्रमाणे वर्षाप्रमाणे वर्षा होत राहो एवढीच अभिलाषा करतो. आणि ज्या प्रेमाने स्वामीजींनी मला इथं बोलावलं आणि त्या प्रेमाचा खूप 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 आदर करतो. आणि माझी झालेली सेवा जी काही मी तुमच्या सर्वांच्या समोर जी सेवा केली, हे जे माझ्या बाजूला बसलेले माझे आदरणीय सर्व संतगण आहे, या संतगणाच्या प्रेमाचा आदर करतो. आणि ज्या प्रेमानं दोन शब्द बोलायला इथं मिळाले, ती झालेली सेवा स्वामीजींची आज्ञा प्रमाण म्हणून आणि त्यांची आज्ञा प्रमाण मानून झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी समर्पित करतो. ज्ञानेश्वर महाराज